कितीतरी दिवसांनी आज आम्ही कुठेतरी फिरायला निघालो होतो. हा, पुण्यामध्ये तर आलोच आहे, पण आज आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला आणि जाता-जाता सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे नाश्ता करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि नेहमीप्रमाणे इडली, वडा हाच नाश्ता घेतला होता. नाश्ता तर आम्हाला खूप छान मिळाला, पण ब्लॅक टीमध्ये सुद्धा इतकी साखर काही जण का टाकतात हेच काही समजत नाही. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनवरती. आबीला म्हटलं, "पोटभर खा बाबा, नाही तर जाता-जाता सारखं असं नको, मला भूक लागली, भूक लागली." आणि जाता-जाता आम्हाला हे एक शेत दिसलं. आता कांदे तर आमच्याकडे खूप पिकतात, पण सगळ्या कांद्यांवरती इतकी सुंदर फुलं आलेली आणि ते बघायला खूप छान वाटत होतं. जाता जाता हा एक किल्ला पण आम्हाला दिसला होता, पण जे बघायला आलोय ना ते आधी बघून घेऊया असं आम्ही म्हणालो आणि आम्ही गेलो कैलास टेम्पलला. हे टेम्पल कसं आहे हे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं, पण तिथे सुद्धा काही माझे सबस्क्रायबर मला भेटले होते. आता यांना मला भेटून जेवढा आनंद होतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला तुम्हाला भेटून होतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज मी जिथे आहे तिथे आहे, पण गोष्टी मला जास्त व्यक्त करता येत नाहीत. या मंदिरात तर आम्ही खूप जास्त टाइम दिला आणि नंतर आम्हाला समजलं की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तर इथेच जवळ आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जायला निघालो. गर्दी तर सगळीकडेच खूप जास्त होती, पण आमचं दर्शन पण खूप चांगलं झालं. हे भ्रुणेश्वर मंदिर होतं आणि मंदिर तर इतकं सुंदर बनवलेलं होतं ना, मी असं पाहिलं की इकडच्या साईडला ना जिथे जाईल तिथे खूप जास्त माकडे आहेत. छानपैकी आमचं दर्शन वगैरे झालं आणि आज ना आम्हाला बीबी का मकबरा बघण्यासाठी सुद्धा जायचं होतं, पण आज आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं की यायलाच आम्हाला खूप जास्त टाइम झाला, त्यामुळे ते तर आमचं प्लॅनिंग कॅन्सल झालं. पण या भद्रा मारुतीच्या मंदिरामध्ये पण आम्ही गेलो होतो. इथला जो मारुती आहे ना तो झोपलेला मारुती आहे आणि असा मारुती तर मी तरी पहिल्यांदा पाहिला होता. वहिनी म्हणाल्या की इकडे प्रसाद खूप छान मिळतो, त्यामुळे तो प्रसाद आम्ही घेतला. नारळाची वडी होती आणि भूक खूप लागली होती आणि इकडे ना दाल बट्टी म्हणे खूप जास्त फेमस आहे. आजपर्यंत मी कधीही दाल बट्टी खाल्लेली नाहीये, ही माझी पहिलीच टाइम आहे, पहिल्यांदाच खाल्ली आणि मला ती खूप जास्त आवडली आणि या हॉटेलमध्ये सुद्धा ती खूप छान मिळाली होती. दिवसभर खूप जास्त कंटाळा आला होता, त्यामुळे म्हटलं आता बास, जाऊन कुठेतरी मस्त आराम करूया आणि कुठे जायचंय ते उद्या आपण बघूया. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.